प्रचंड सहस्त्रलक्ष या सामन्यासाठी RS कोटनाका या टीमला शुभेच्छा आहेत। तर जाऊया RS कोटनाकाकडून सलामीचा सलामीवीर। तर जितेशजी प्लीज यांना विनंती असेल की आपण लगेचच जर आपण असाल या ठिकाणी तर या मंचाकडे आपली उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे। केदार सारखा हा फलंदाजी मार्कवरती आहे, त्याच्यासोबत आलेला तेजस, आणि इथं पाहू शकाल तेजसच्या बॅटला सूर गवसला तर अगदी त्याची बॉडी बिल्ड बघितली तर अगदी खेळण्यात जो मोठमोठे फटके घेऊ शकेल अशी शरीरयष्टी, हातामध्ये असणारी बॅट, त्याची आवडती बॅट। केदार सातत्यानं खरं तर डिफेंसमध्ये खेळताना पाहिला या केदारला, तंत्रशुद्ध खेळी म्हणून केदारला आणि एक मास्टरमाइंड कर्णधार म्हणून केदारची नियुक्ती केली जातो उरण प्रीमियर लीगमध्ये, असा हा केदार। दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी अजूनही नाही, दोन्ही संघांना एक फायनल कॉल, तो पण प्रॉपर ड्रेसिंगमध्ये असणं अपेक्षित आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, दंडात्मक कारवाई केली जाईल। गोलंदाज अजय गोंधली, खरं तर या अजयनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर अँटिक ग्रुप आणि शुभम केनी यांच्याकडून 5000 रुपयांची धनराशी आहे, रातोरात मालामाल होण्याचं। आता ATM मोकळे झालेत आणि या ठिकाणी गोलंदाज आपला पिनकोड असणार आहे WWW किंवा अतिशय सुरेख पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार, चेंडू येणार वन बाउंस, जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी, तशी सामन्याची सुरुवात एका खणखणीत सावकारानं। क्या बात, यार मार्तंडाची आठवण करून दिली आणि तसाच चौकार। खरं तर अतिशय सुरेख, इथं मात्र निश्चितच उल्लेख केला होता की केदारला गॅप शॉट शोधाव्या लागत नाहीत, त्याची नजर ही विरविरती आहे आणि त्याच नजरेनं चौफेर खरं तर चौकारांची फटकेबाजी करतो केदार। ओळख आहे त्याची एक चौकारांचा शहनशाह म्हणून, मला त्याची खेळी आठवतोय ज्या वेळेला आपल्या अगदी कराडी समाजाचा कप होतं दादरपाडाच्या मैदानावरची ती खेळी केदारची। अतिशय सुरेख या वेळेला फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार, स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर केलाय, आउट ऑफ रूफ येतोय चेंडू, 6 धावांसाठी षटकार। दहा धावसंख्या धावपटलावरती आतापर्यंत चेंडू संपले गेले 3 आणि 3 चेंडूंमध्ये 10 धावसंख्या, वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळतोय केदार। अतिशय सुरेख पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला, इथं मात्र निश्चितच एक धावसंख्या पूर्ण होतो, एक धावसंख्येनं स्वतःची धावसंख्या वधारली। धावसंख्या धावपटलावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 11च्या घरात। देवांश 11 चिंचपाडा संघाकडून पहिला गोलंदाज झाला अजय गोंधली विकेट हॅट्रिकसाठी, त्याला फक्त खरं तर पिनकोड WWW विकेट आणि विकेट असतील, WD नसावं। अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न होता, या वेळेला मात्र निश्चितच सेकंड स्लिपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक एक धावसंख्या पूर्ण होतोय धावपट्टीवरती, एक धावसंख्येनं धावसंख्या वधारली। धावसंख्या धावपटलावरती 12, तेजस खेळतोय 1 वरती तर केदार खेळतोय 11 या धावसंख्येवरती। थोडंसं मॉनिटर कमी करायचं थोडंसं, आणि अगदी वैयक्तिक पहिलं अजून कमी करा मॉनिटर। अजय येस गोंधली अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न मात्र अतिशय सुंदर, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथं मात्र एक धावसंख्या गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल। वयाची मर्यादा ओलांडून सातत्यानं केदारनं खेळ टिकवून ठेवलाय आणि म्हणूनच 6 चेंडूंचा खेळ संपला गेला। धावसंख्या धावपटलावरती केदार खेळतोय 12 वरती तर सांघिक धावसंख्या 6 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 13च्या घरात। क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण आपल्याला 25 मिनिटांचा खेळ, 20 मिनिटांमध्ये 4 षटक, अन्यथा नंदकुमार पाटील आणि चव्हाण सर, शैलेशजी चव्हाण अगदी टाइम अलर्ट करा या
सर्व खेळाडूंना, कारण आता रात्रीच्या बरोबर 10:15 होत आहेत आणि आजच्या रजनीतील तशी पाहिली तर ही चौथी मॅच, चौथा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. 7 सामने आजच्या रात्रीत असतील आणि लवकरच खेळ संपेल. दुसरा सामना हा 4 षटकांचा असणार आहे. सेमीफायनल मात्र किती षटकांची ते अगदी आमचे आयोजक नंतर निश्चितच आपल्याला समजावतील. आजचा दिवसही महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच 9 फेब्रुवारी सगळ्या डेना सुरुवात झाली. रोज डे पासून चॉकलेट डे, हक डे, व्हॅलेंटाईन डे, प्रपोज डे, अनेक डे साजरे झालेत. परंतु तमाम तरुणाईनं तेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जो 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेला पुलवामामध्ये एक भ्याड हल्ला झाला आपल्या जवानांवरती. अतिशय उंची, अतिरिक्त उंची होती. या वेळेला मात्र सफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल झाला. इथं मात्र निश्चितच स्वैर मारा. फेल डिसिजन, इट इज फायनल डिसिजन. आयोजकांचा अगदी तोच निर्णय. देवांश 11 चिंचपाडा यजमान संघ खेळतोय. तसं पाहिलं तर या किल्ल्याची इतंभूत माहिती या टीमला आहे. कुठल्या बाजूला धावा येत आहेत, कोणत्या गोलंदाजाला कोणत्या ट्रॅकवरून खरं तर रन करायचं, कोणत्या ट्रॅकवरती आपण गोलंदाजी ट्रॅकवरती आणायचं. आणि मग निश्चितच इथं पाहू शकाल की तशा प्रकारचा हा तर या पंचानं अनेक अनुभव आणि म्हणूनच इथं मात्र निश्चितच तिसऱ्या पंचाची डिमांड केली जातो आहे. जीवन गावण थर्ड अंपायर, टीव्ही अंपायर प्लीज टीव्ही रूम मध्ये यायचं आहे. आयोजकांची टीम नसती तर अगदी आयोजक आपल्याला ते निर्णय देऊ शकले असते. बॅटला ब्रश झालाय का हे फक्त चेक करायचं आहे. एजचा नाही हे आहे अवांतर. स्वैर मारा, फील्ड डिसिजन आहे. अंपायर कडून गावण सर वाईड आहे. अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू आहे. दुखापत करणारा किंबहुना बिमर चेंडू आहे आणि ओव्हर बाउन्सिंग म्हणून तो मला वाटतोय वाईड केलेला आहे आमच्या पंचानं. निर्णय अंमलात आणला जाईल त्याच्यावरती सुवर्ण मध्य साधला जातोय आणि अखेर जो निर्णय येईल तो दोन्ही टीमनं तुम्हाला मान्य करावं लागेल. बॅट कट आणि निश्चितच यावेळेला बॅटला ब्रश झालेला चेंडू आहे. इथं मात्र निर्धाव चेंडूचे तर इथं मात्र निश्चित पाहू शकाल गुंता सुटला गेला आणि इथं मात्र अतिरिक्त उंची मुले या गोलंदाजाला ज्याचं नाव आहे अजय केनी अलर्ट केलं जातोय या अजयला की तू दुसरा बाउन्स करू शकत नाहीस, अन्यथा ट्रॅकवरून तुला रिमूव्ह व्हावं लागेल. लेफ्ट मूव्ह द विकेट. अतिशय सुरेख फाईन लेग, स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या दिशेने चेंडू येतोय. सर सीमा रेषा छेदताना दिसतोय. केदारच्या बॅटमधून आलेला कणकणी चौकार. पूर्ण स्पर्धा आहे. लख प्रकाशात होणारी स्पर्धा, काल भैरव मैदानावरती होणारी स्पर्धा. ही स्पर्धा आपण पाहतोय फ्रीड असणार आहे. काहीसा कानमंत्र आहे आणि देवांश 11 चिंचपाडा म्हणजे सध्या चर्चेत असणारा संघ आहे पनवेलमध्ये. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आला. दुसरं अजयनं पहिला चेंडू फेकला होता.
निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती मात्र निश्चितच अतिरिक्त उंची असणारा नो. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्क्वेअर लेग, परत एकदा फाईन लेग, आउटफील्ड खराब आहे, तिथं असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत धावा होत आहेत पूर्ण 2 धावसंख्येबरोबर स्वतःच्या खात्यावरती 2 धावसंख्यानं वाढ होतोय. धावसंख्या धावपडालावरती पाहायला मिळत आहेत त्या 20 लॉस ऑफ विदाऊट विकेट. अजूनपर्यंत घातपात नाही, अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची सफलता नाही, परंतु अगदी प्रतिस्पर्धी टीमनं टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. स्वतःला खरं तर या परिपूर्ण मैदानाची माहिती आहे, कुठे मोठे फटके घेता येतील, कुठल्या खरं तर अगदी बाजूला एक चांगल्या प्रकारचा खेळ करता येईल. या वेळेला मात्र निश्चितच चेंडू येणार आपल्या बॅटमधून आलेला खणखणीत षटकार. पुरणमधील एक विस्फोटक फलंदाज आहे. छोटा पॅक बडा धमाका, शरीरयष्टी अजूनही तीच. म्हणजे एखाद्या गायकानं उत्तम सराव करावा आणि वर्षानुवर्षे आपला आवाज जपून किंवा जोपासून ठेवावा. केदारसुद्धा तेच करताना दिसतोय. आज तादायत खरं तर त्याची बॉडी बिल्डकडे बघितलं तर ते अगदी वाढू दिलं नाही. खेळ आणि खेळ या सातत्यानं सरावात राहिला तोच केदार. अतिशय सुरेख, निश्चितच काय होणार येतोय अतिथी कक्षात मान्यवरांना दिला जातोय. या वेळेला मात्र त्याच चेंडूनं केलं जातोय स्वागत. आउट ऑफ रूफ येतोय खणखणीत आसमानी षटकार. झेलसाठी मनोहर भिंगारकर यांनी अतिथी कक्षात पकडलेल्या झेलला रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आहे. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. अतिशय सुरेख, परत एकदा चेंडू येईल का, फसलाय फटका, परंतु इथं मात्र क्षेत्ररक्षक नाही. मिड विकेट कडून डीप मिड विकेट कडे चेंडूला फील्ड होतोय, तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण करतायत. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपडालावरती 34च्या घरात 2 षटकं संपली. 17च्या सरासरीने वाटचाल करतोय RS कोट नाका विदाउट लॉस 34 डीजे. या स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर आपण पाहू शकाल मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. पहिला सामना झाला होता. एकीकडे होती पाटणोली तर दुसरीकडे होता कोपर संघ. इथं मात्र दोन्ही संघांमध्ये झालेली बिग बॅटल आपण पाहिली आणि त्याच्यामध्ये पाटणोली संघ विजयी झाला. दुसरी लढत झाली होती या ठिकाणी खरं तर नवघर आणि त्याच्यासोबत लढले गेले कामोठे. इथं मात्र कामोठे संघानं मजल मारली. त्यामध्ये क्वार्टर फायनलचा सामना कामोठे विपक्ष पाटणोली संघामध्ये झाला. तिथं कामोठे संघानं उपांत्यपूर्व फेरीचा सामना म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना जिंकला. सेमीफायनलमध्ये आजच्या रजनीमध्ये त्यांना पदार्पण केलंय. आता मात्र आजच्या रजनीतील बिपोल खेळतोय हा आणि बिपोलमधील हा फर्स्ट फ्रेश मॅच आहे. पहिला सामना आहे, बिग बॅटल आहे. यजमान संघ देवांश 11 चिंचपाडा विपक्ष RS कोटनाका. तेजस अजूनही सूर गवसला नाही. तेजसच्या बॅटला अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न याच दिशेनं. आउट विकेट किती फास्ट आहे पाहू शकाल. गोलीगत अगदी गोलीच्या वेगानं चेंडू जातोय. सीमारेषा बाहेर आलेला एक खणखणीत चौका. बॅटमधून आलेला हा पहिला चौकार आहे. बॅटचा तोंड उघडला गेला. इथं मात्र निश्चितच सेकंड स्लिपमध्ये असणारा गलीच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक करतोय चुकी. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. इथं मात्र ऑफस्टिकच्या जवळून जाणारा चेंडू होता. अलगद किंबहुना यष्ट्यांवरती फोंकर मारून जाणारा चेंडू होता. फलंदाजाला काही समजलं नाही. शफल होण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचं समीकरण आलं नाही. इथं मात्र डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झाली. आउट विकेट फास्ट आहे मैदानाची. मोठमोठे स्कोर उभे राहिलेत. हो अतिशय सुरेख. याला म्हटलं जातोय नजाकत, याला म्हटलं जातोय शक्तीपेक्षा युक्ती. बल से काफी. खरं तर या ठिकाणी निश्चितच युक्तीचा वापर केला आला बॅटमधील. खरं तर स्विच हिटने एक चौकार.
खरं तर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला. चौकार आला, चौकाराच्या साहाय्यानं धावसंख्या बदारल्या, धावसंख्या धावपटलावरती 42. आता काही 1942 लव्ह स्टोरी नाही, इथं मात्र RS कोटनाका संघाचा स्कोर आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. किंबहुना अर्धा सत्र आताचा पहिल्या सत्रातील संपलंय. 2.5 षटकं झालेली आहेत. चौथा चेंडू अतिशय सुरेख डिप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र केलं क्लिअर. येईल 1 बाउन्स आलेला प्राप्ती लाईव्ह ब्रँडेड चौकार. चिंचपाडाच्या चाहत्यांनी सुद्धा आपण जर नवीन असाल हा सामना पाहत असताना तर आमच्या प्राप्ती लाईव्ह खरं तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चोखंदल क्षणचित्र त्या क्षणचित्रांची टिप्पणी केली जातोय आणि प्रसारित करण्याची सेवा क्या बात अतिशय सुरेख. इथं मात्र स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेनं चेंडूला फील्ड होतोय. एक धावसंख्या पूर्ण केली मिसफील्ड आणि इथं मात्र त्याची 1 धावसंख्या अतिरिक्त मोजावी लागली. ऐन डोळ्यान देखत एवढ्या प्रकाश झोतात केलेली खरं तर ही रात्री आपल्या समक्ष सर्वांच्या समक्ष केलेली चोरी. 1 धावसंख्या खरं तर 2 वाढली जातोय. धावसंख्या धावपटलावरती 48च्या घरात 48. लॉस ऑफ नन विकेट्स. जमेची बाजू कोणती असेल तर कोटनाका संघाचा अजूनही एकही घातपात नाही, एकही दुखापत नाही, एकही मोहरा गारद नाही. सलामीची जोडी खेळतोय. खरं तर मोठी पार्टनरशिप इथं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. या चेंडूंची खरं तर प्रतीक्षा होती. षटक संपलं गेलं. तिसरा 18 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 48च्या घरात. संदीपन केणी खरं तर कॉम्बॉक्सकडे तुम्ही या, आपली प्रतीक्षा आहे आमच्या संयोजकांना. आणि इथं मात्र निश्चितच 3 षटकांचा खेळ संपला. 12वा प्रतिनिधी जर पाण्याची डिमांड असेल तरच पाणी घेऊन जायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुणीही जाऊ शकत नाही. महत्त्वपूर्ण नियम आहेत आणि म्हणूनच आज 10:30ला आपण किंबहुना 4:30 मॅच संपवतोय. किंबहुना तसं पाहिलं तर उद्घाटन सोहळासुद्धा थोडासा लेट झाला डे नाईट म्हटलं तर, तरी खेळ लवकरात लवकर संपविण्याचा आमचा मनसुबा आहे. जेवढे नियम प्रॉपर असतील तेवढ्याच खरं तर, आणि नियमांमध्ये शिथिलता ठेवली ना उमेश तर कुठंतरी स्पर्धासुद्धा डाऊन किंवा स्पर्धेचं आयोजन थोडं खालावताना आपल्याला निश्चितच दिसेल. स्पर्धा वाढण्यापेक्षा स्पर्धेतील खेळ वाढणं गरजेचं आहे. आणि अगदी आमचे अनेक समालोचक वारंवार उल्लेख करतायत उमेश सर की सध्या क्रिकेट अपडेट झाला आहे, क्रिकेट आता रंजक बनला आहे, क्रिकेट फास्ट बनला आहे. मित्रांनो, खरं तर आपला बौद्धिक विकासाचा विचार केला ना तर सध्या जन्माला येणारा मुलगासुद्धा अपडेट होऊन येतो आहे. पूर्वी जे आपल्याला 5वीला असताना ए पासून झेड शिकायला मिळायचं, आता 2 ते 3 वर्षातच लहान मूल ए पासून झेड पर्यंत इंग्रजी मुलाक्षरे शिकतोय. बौद्धिक विकास होऊ लागला, सगळ्या गोष्टी अपडेट होत आहेत. आपली कराडी, आगरी, कोली या परंपरेची वेशभूषासुद्धा बदलली. पूर्वी आमच्या आजोबा छानसा सुरका लावायचे, त्याच्यावरती एक बंडी असायची, त्याला एक छानसा खिसा असायचा. आता जीन्स आले, त्याच्यावरती स्पोर्ट शूज आल्या. वयाची मर्यादा न बाळगता वाढत्या वयाप्रमाणे अगदी चेहऱ्यावरती जरी सुरकुत्या असल्या तरी आजही आमच्या वयाची साठी ओलांडणारे तुम्हाला एक ब्रँडेड जीन्स, त्याच्यावरती एक ब्रँडेड टी शर्ट आणि स्पोर्ट शूज घालताना दिसतील. खरं तर परिवर्तन हा संस्कृतीचा नियम आहे आणि परिवर्तन होणं गरजेचं आहे. अजिंक्य भोईर, उरण कोटनाका, अमोल केनी यांना विनंती असेल यांच्याकडून की प्लीज आपण चला अजिंक्यजी, आपण लगेचच स्टेजकडे मार्गस्थ व्हायचं आहे. परत एकदा तोच केदार, सलामीला आलेला केदार, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 2 षटकार. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या दिशेने. इथं पाहू शकाल निश्चितच पकडला गेला झेल. प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण म्हणजे केदार भोईर आहे. खेळी आवडली असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद केदार भोईरसाठी. आणि मी काही खरं तर मैदानं बघितलीत या केदार भोईरच्या खेळीची. किंबहुना पंचांना सुद्धा जर एखादा चेंडू बॅटला ब्रश झाला नाही तरी स्वतःला समजल्यानंतर स्वतः किती खरं तर परिस्थितीमध्ये संघ असेल तेव्हा खरं तर मैदान सोडणारा एक प्रामाणिक खेळाडू म्हणून या केदारची निवड केली जातोय. टाळ्यांचा प्रतिसाद त्याच्यासाठी द्यायचा आहे आणि ऐकायचं आहे एक छानसं संगीत. थँक्यू. तर चला
जयेंद्र आणि त्याचबरोबर ओले टीम दोन्ही संघाच्या संघनायकांना फक्त एक षटक बाकी आहे. आपल्याला फायनल कॉल असेल. एखादा जर कर्णधार उपस्थित असेल आणि दुसरा कर्णधार नसेल तर मात्र त्या कर्णधाराला टॉस दिला जाईल. याची नोंद अगदी लगेचच दोन्ही संघाच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. पहिलाच हरदरा पहिली सफलता केदारच्या स्वरूपामध्ये. या केदारनं मला वाटतोय जवळजवळ 12 चेंडू खेळला, फेस झाला आणि 12 चेंडूंमध्ये 32 धावसंख्या, 2 चौकार आणि 3 षटकाराच्या साहाय्यानं 32 धावसंख्या उभ्या केल्या. त्याची जागा भरून काढण्यासाठी जातो आहे. नाव आहे मिलिंद भोईर. तेजस भोईर, केदार भोईर, मिलिंद भोईर. ज्याप्रमाणे चिंचपाडात केनी त्याप्रमाणे या टीममध्ये तुम्हाला भोईर पाहायला मिळतील. अतिशय सुरेख, खरं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट फुलटॉस चेंडू होता. असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. फक्त या ठिकाणी निश्चितच आत्ता पाहू शकाल मिसफिल्ड होतोय. मिलिंद मात्र या ठिकाणी परत एकदा धावतोय. तेजस पाहता पाहता 3 धावसंख्या पूर्ण करतायत. चौथ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. जिथं 1 धावसंख्या होत्या 2 धावसंख्या अतिरिक्त खर्च केल्यात. काही वेळा आपण पाहिलंय यजमान संघ आयोजक म्हणून खेळत असतील तर सगळी धावपळ, स्पर्धेचा ट्रेस, तणाव आणि त्याच्यामुळे कदाचित खरं तर जी खेळी अपेक्षित असतोय चाहत्यांना ती होत नसतोय मैदानामध्ये. असंच काहीतरी देवांश 11 चिंचपाडा. गोलंदाजी मार्कवर असणारा नाव आहे रत्नदीप पाटील. चिंचपाडा संघाकडून हा सुद्धा एक विस्फोटक गोलंदाज आहे. गोलंदाजीची तरबेज आणि गोलंदाजी असणारी खरं तर निष्णातता तुम्ही पाहिली असणार. अतिशय सुरेख क्रेडिट जाईल तेजस भोईरच्या बॅटमधील आलेला एक ब्रँडेड सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित एक ब्रँडेड आलेला षटकार. तर इथं मात्र आपण पाहू शकाल जितेश भोईर यांच्याकडून शुभेच्छा आहेत. षटकार येतोय आणि षटकारासोबतच वैयक्तिक कोट्यावरती मला वाटतोय तेजसच्या आत्तापर्यंत 2 चौकार आहेत आणि आत्ता मात्र त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. अतिशय सुंदर खेळ. मैदानावरती चेंडूची तपासणी करतोय, परत एकदा देतोय रत्नदीपकडे. रत्नदीप याच मैदानावरती गतवर्षी लीगमध्ये उत्तम गोलंदाजी करताना दिसला होता. तोच रत्नदीप देवांश 11 चिंचपाडा संघाकडून गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केले, क्षेत्र क्लिअर केलं, परंतु तिथं मात्र असणारा क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. 1 धावसंख्या पळून काढली. धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती 58च्या घरात. 58 लॉस ऑफ 1 विकेट्स. केदार बाद झाला. धावसंख्या धावपटलावरती 58. अजूनही चौथ्या षटकातील सेकंड लास्ट टू गो. 5वा चेंडू घेऊन जाईल रत्नदीप पाटील टू मिलिंद भोईर. अतिशय सुरेख बॅट आणि चेंडूचं समीकरण टायमिंगला नव्हतं. इथं मात्र एक पाहता पाहता गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. तेजस भोईर तसं पाहिलं तर चित्त्याच्या चपलाईनं धावसंख्या उभ्या करताना दिसतोय. या रजनीला सुरुवात झाल्यानंतर या मैदानावरती आत्तापर्यंत तग धरून राहिलेला संघ आहे, ज्या संघाचं नाव आहे मास्टर सूर्या कामोठे. एपोलमधून आजच्या रजनीत सेमीफायनलमध्ये गेलाय. तर पुढचा ओवले संघ आणि वाघेवले संघ. ओवले संघाचा कर्णधार प्रेझेंट आहे, वाघेवले संघाचा कर्णधार तर जयेंद्र राम. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटकडून मिड विकेटकडे चेंडूला होतोय. इथं मात्र फेल्ड होतो. 1 धावसंख्या पळून काढली. 1 धावसंख्येनं मिलिंद मात्र पोहोचतोय खरं तर 6 या धावसंख्येवरती. तर सांघिक धावसंख्या धावपटलावरती 61 लॉस ऑफ 1 विकेट बाय 4 ओव्हर. 4 षटकं. किंबहुना 32 किंवा 31 किलोमीटरचा प्रवास करून येत असेल तरीही त्यांचेही चाहते आहेत भरपूर. इथं प्रतीक्षा आहे. वाघिवली टीम जेव्हा परफॉर्मन्स करताना मी बंबावी पाड्यात वाघिवलीच्या चाहत्यांना बघितलंय. चहूबाजूला टाळ्यांचा कडकडाट असायचा. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात 61. 4 षटकं संपली गेली. 1 बाद 61. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक.
देवांश 11 चिंचपाडा संघाकडून. षटक संपल्यानंतर थेट आणि आपण पाहू शकाल विवेकजी भोईर, जयेश भोईर, अनिकेत गोवारी, बिग फॅन RS कोटनाका. आणि निश्चितच इथं अगदी आपण पाहू शकाल तर मिलिंद ज्याच्या बॅटला सूर गवसेल का, अक्षय फायनल ओव्हर, लास्ट ओव्हर, शेवटचं षटक. इथं मात्र निश्चितच घेऊन येणार, नाव आहे अक्षय. सीधे साधे अक्षय चिंचपाडा टीमकडून. संथ गतीचा गोलंदाज आहे, फिरकी गोलंदाज आहे. अनिल कुंबळे या स्टाईलनं गोलंदाजी करतो. इथं मात्र अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. हा क्षेत्ररक्षक सुमित. खरं तर सुमित एक छानसं क्षेत्ररक्षण करताना दिसतो. एक धावसंख्या पूर्ण झाली. मिलिंदनं स्ट्राईक दिली तेजसकडे. वैयक्तिक कोट्यातील शेवटचं षटक आणि सांघिक कोट्यातील सुद्धा शेवटचं षटक घेऊन येतोय अक्षय. पहिला आणि दुसरा सामना अजूनही एक वेगळा रंग या मैदानावरती दाखवेल. अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू, लॉंग ऑफच्या दिशेने असणारा सुमित यावेळेला चेंडूला फील्ड करतोय. 2 धावसंख्या पूर्ण करतायत. या 2 धावसंख्येबरोबर स्वतःच्या होम ग्राउंडवरती खरं तर अगदी गावातल्या तरुणाईची जी अपेक्षा असतोय ना चिंचपाडा टीमकडून, ती मात्र निश्चितच इथं क्षेत्ररक्षक वारंवार क्षेत्ररक्षण किंवा फील्ड मिस करताना दिसत आहेत. आता आपण पाहू शकाल या ग्राउंडवरती आपण 99 धावसंख्या पाहिल्यात. म्हणजे RS कोटनाकानं असं समजू नये की एवढ्या मोठ्या धावसंख्या उभ्या केल्यानंतर विजय सहज. इथं जर अगदी पाहिले आपण तर अनेक खेळाडू आहेत माझ्या चिंचपाडा संघाकडून. अजय असेल, त्याच्यानंतर रत्नदीप. या बलाला निश्चितच अतिशय सुरेख फटका फसलाय, पकडला जाईल जेल. तेजस होईल जेलच्या स्वरूपात. बॅक टू पॅव्हेलियन. रयतेचा जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, ऐसा राजा होणे नाही या भूतळावरती. त्या राजा शिवछत्रपती नवंदन इनायत नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय आकाश भोईर. वैयक्तिक खरं तर आकाशनं कैक वेळा या टीमला एक चांगलंसं योगदान दिलं, परंतु पाहायचं आहे तेवढाच अक्षय. या अक्षयनं मात्र तेजस सारखा एक मोहरा टिपला. अचूक गोलंदाजी करताना वैयक्तिक कोट्यातील 3ऱ्या चेंडूवरती मात्र सफलता प्राप्त झाली अक्षयला. 4था चेंडू, फिरकीचा गोलंदाज, फिरकीचा जादूगार. खरं तर संत गतीनं गोलंदाजी पाहायला मिळतोय. मात्र चेंडूमध्ये प्रत्येक व्हॅरिएशन पाहायला मिळत आहेत. फटका फसला गेला. आतापर्यंत दुसरी झेल टिपली जाईल, परतावं लागेल. आल्या पावली आकाश शोधोय. बॅक टू पॅव्हेलियन. असणाऱ्या क्षेत्ररक्षकानं केली नाही चुकी. पकडला झेल, परतावं लागेल आकाशला. 0 धावसंख्येवरती अतिशय नाराज अवस्थेत. बॅक टू पॅव्हेलियन. अक्षय, म्हणूनच सुरुवातीला सांगितलं की चिंचपाडा संघाकडून अक्षय सीधा साधा अक्षय नाही, तर अगदी ज्यांना गोलंदाजीतून बेदकता दाखविली. आत्तापर्यंत 2 सफलता झेलच्या स्वरूपात प्राप्त केल्यात. पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवरती 2, एकूण 3 धावसंख्या आल्या. परंतु त्याच्यानंतर दोन्ही चेंडूवरती झेलच्या स्वरूपात आकाश आणि त्याचबरोबर तेजस सारखे 2 मोहरे गारद केले. आणि निश्चितच याच्या अगोदर सुद्धा एका अक्षयनं पाटीलनं विकेट हॅट्रिक घेतलेली. आता अक्षय केनी विकेट हॅट्रिक घेईल का? या बलाला मात्र जोरदार अपील, लेग बिफोर विकेट. आणि इथं मात्र निश्चितच आचारजनीतील 2nd विकेट हॅट्रिक पाहायला मिळतोय. अक्षय केनी गोलंदाजी आवडली असेल तर अक्षयसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. होईल फलंदाज. बॅक टू पॅव्हेलियन. ट्रॉफी खरं तर सुनील केनी ट्रॉफी चिंचपाडा 2025 मधील
सेकंड विकेट हॅट्रिक, तीही अक्षय केनीच्या नावावरती. आत्तापर्यंत 2 अक्षय आपल्याला पाहायला मिळालेत या मैदानावरती. दोन्ही अक्षयनं, अक्षय पाटील आणि अक्षय केनी हॅट्रिकचे मानकरी ठरलेत या मैदानावरती. नवीन आलेला फलंदाज, खरं तर आकाशलाही सांगितलं, म्हणजे तेजसला सांगितलं तू चल मै आया. आकाश परतला, त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला साहिल, तोही खरं तर तू चल मै आया. इथं मात्र अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटच्या खोलवर टप्प्यामध्ये फेकला होता. 17ची समाप्ती झाली. एक षटक खरं तर या ठिकाणी अक्षयने एक यशस्वी गोल्डन षटक, हानामारीचं षटक होतं, हाताळलं आणि 6 चेंडू फेकताना 3 धावसंख्या दिल्या आणि 3 सफलता प्राप्त केल्या. हा अक्षय ठरलाय खरा तर या अगदी सामन्यात, म्हणजे या प्रतियोगितेतील एक गोल्डन षटक फेकणारा गोलंदाज. अजिंक्य भोईर प्लीज, यांना विनंती असेल आपण टॉसकडे जायचं आहे. तर दोन्ही कर्णधार या ठिकाणी आपण पाहू शकाल. एकीकडे असणार ओवले तर दुसरीकडे असणार वाघिवले. सध्या वाघिवली संघाची चर्चा या उरण पनवेलमध्ये प्रचंड मोठी आहे, तर त्याच्यासोबत 2 हात करताना दिसणार बिग बॅटल असेल वाघिवले विपक्ष ओवले. तर ओवले संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. दोन्ही खरं तर कर्णधारांचं कौतुक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला शुभेच्छा असणार आमच्या कॉम्बॉक्सकडून. जाऊया या ठिकाणी. आता मात्र टार्गेट सेट करावं लागेल. 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 65 धावांची आवश्यकता असणार आहे. कुठेही जाऊ नका, अगदी आजच्या रजनीच्या मध्यावरती येऊन थांबलो आहे. इथं मात्र सुरू असणारा हा यजमान संघ देवांश 11 चिंचपाडा विपक्ष RS कोटनाका. 30 चेंडूंमध्ये 65 धावांचा पाठलाग कसा केला जाईल ऐकायला मिळेल. खरं तर ज्यांचं विवरण आपण ऐकलं आणि म्हणूनच ज्या आवाजाबद्दल मी सांगितलं की या मैदानाला या आवाजाची सवयच आहे, किंबहुना ही जर आवाजाची मात्रा या मैदानानं घेतली नाही तर हा मैदान आजारी पडेल, असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. जाऊया संदीपन केणी यांच्या गोड आवाजाकडे. हॅलो, हॅलो. थँक्यू नितेश पंडित सर. तर नक्कीच आपण स्पर्धेकडे बोलूया. आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. कैलास वाशिम चंद्रकांत काशीनाथ केनी व कैलास वाशिम सदानंद दामोदर पाटील सुनील स्पोर्ट चिंचपाडा आयोजित डे नाईट टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपण हा पहिला दिवस रात्र एन्जॉय करतोय मैदानावरती. पहिल्या फिरतीला 3रा सामना, एका बाजूला देवांश 11 चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण टीम पाहतोय RS कोटनाका उरण. तर नक्कीच एक संघ यजमान आणि एक संघ पाहुणा. पाहुणा आणि यजमान या 2 टीममध्ये हा घमासान युद्ध आपण पाहतोय. पहिलं सत्र आपण जरूर एन्जॉय केला. पहिल्या सत्रामध्ये एकूण 5 षटकांचा खेळ केला RS कोटनाका टीमनं आणि एकूण धावसंख्या कुठली आपण पाहू शकाल 64 आणि 65 धावांचं भलं मोठं लक्ष देवांश 11 चिंचपाडा संघासमोर ठेवलंय. तर येणाऱ्या 65 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार करतील देवांश 11 टीम. प्रतिषटक आपण जर विचार केला तर 13.00 ची सरासरी इथे राखायची आहे मैदानामध्ये. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 13 धावा कुटायच्या आहेत. 65 धावांचं लक्ष तुम्हाला पूर्ण करायचं आहे. हा लक्ष पूर्ण करतील का देवांश 11 टीम संघ आणि या लक्ष्याला पूर्ण करून देतील का RS कोटनाका उरण टीम, हे पाहणं खूप गरजेचं असेल. मैदानामध्ये खूप मोठी युद्ध आपण जरूर पाहणार आहोत. खूप मोठी लढाई आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक संघ पनवेल विभाग, एक संघ उरण विभाग. उरण आणि पनवेल अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची खूप सारी गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. खूप चांगली स्पर्धा, आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय. खूप चांगला क्रिकेट आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळाले. तर नक्कीच ॲज अ ओपनर मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला भारत मुंडकर आणि त्याच्या समवेत त्याचा सहकारी मित्र विजय भोईरला आपण पाहतोय. आणि आपण पाहू शकाल भारत मुंडकरसाठी सुवर्ण संधी, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक बंटी धमाल यांच्या माध्यमातून ATM खुलं केलंय. मान्यवरांच्या माध्यमातून पिन कोड दाबा आणि पैसे कमवा. 65 धावांचं लक्ष. ॲज ओपनर सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात आहे. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज RS उरण कोटनाका टीम कडून गोलंदाज असेल
विक्रांत भुईर मैदानामध्ये आपण जरूर जाऊया। गेम ऑन होतंय, सामन्याला होईल सुरुवात। ग्रीन सिग्नल पंचांकडून आपण पाहतोय विक्रांत भुईरचं हे पहिलं षटक। संघाच्या संघनायकाने दिलेली जिम्मेदारी कशा प्रकारे निभावेल हे पाहणं गरजेचं असेल मैदानामध्ये। पहिला बॉल बिग हिट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता विजय भुईरला आपण पाहतोय मैदानामध्ये, परंतु चेंडूची इथे पाहणी केली नव्हती। चेंडूचा वेग, चेंडूची दिशा इथे पाहिली नव्हती। फलंदाजानं मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु इथे असफल ठरलाय। निर्धाव चेंडूची सांगता सुरेख सुरुवात केली गोलंदाज विक्रांत भुईरनं। मैदानामध्ये चांगला क्रिकेट जरूर आपण पाहणार आहोत। 65 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय। फक्त दिशा दिली, युक्तीचा वापर। 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आपण पाहू शकाल। कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषेच्या बाहेर। पहिला चेंडू जरूर निर्धाव गेला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती चौकार। आपण जरूर पाहतोय भारत मुंडकर यांच्यासाठी पारितोषिक आलाय 3 षटकारांसाठी। षटकारांच्या हॅट्रिकसाठी त्यांचे बंधू भागेश मुंडकर यांच्याकडून 500 रुपये आणि अमितजी गोवार यांच्याकडून 2000, तब्बल 2500चं पारितोषिक। एटीएम खुलं केलंय, पासवर्ड आहे 3 षटकार। तर नक्कीच आपण पाहू शकाल रत्नदीप पाटीलसाठी देखील ती सुवर्ण संधी आहे। 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक, परंतु त्या प्रकारची केली होईल का? 65 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय। 13.00शी सरासरी राखायचे मैदानामध्ये, परंतु त्या प्रकारचा खेळ आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला नाही। देवाश इलेव्हन चिंचपाडा टीम दुसऱ्या सत्रामध्ये खेळ करत असताना हा बॉल आपण पाहू शकाल। केदार भुईर गोलंदाज पहिलाच बॉल फेकला, फक्त एकच धाव। एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल। एकूण 9 धावा धावफलकावरती पहिलं षटक आपण पाहिलं फेकलं होतं विक्रांत भुईरनं। खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। एक गडी बाद केल्यानंतर फक्त 8 धावा खर्च केल्या आणि त्याच प्रकारची सुरुवात केदार भुईर याच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय। यावेळी बिग हिट जरूर केलाय, ताकदीचा वापर। तिथे क्षेत्ररक्षक होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमा पार। दॅट इज अ बिग 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 हिट, षटकार। दिशा दिले डिस्कलेक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। चेंडू उचलेल फेकेल, तत्पूर्वी चुकी केली क्षेत्ररक्षकाने आणि चुकीचा परिणाम आपण जरूर पाहतोय। जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या। चिताची चपलाई आपल्याला या 2 फलंदाजांकडून पाहायला मिळाली। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या। संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकवले। संघाच्या धावसंख्येचा विचार केला, एकूण 17 वरती जाऊन पोहोचले। 65 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय आणि तिथे मोठी फलंदाजी करणं खूप गरजेचे आहे आणि ती गरज भागवत असताना आपण पाहू शकाल रत्नदीप पाटीलला पुन्हा एकदा ती दिशा निवडले। तो क्षेत्ररक्षक तैनात आहे। चेंडू उचललाय, फेकलाय, तत्पूर्वी फक्त 1 धाव। इथे मात्र कोणतीही चुकी नाहीये। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव आणला क्षेत्ररक्षकांनी। जिथे मागच्या चेंडूवरती जी चुकी केली होती, मात्र या चेंडूवरती थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळाला। फक्त एकच धाव, एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकलाय। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 18 या धावसंख्येवरती। दुसरं षटक मार्गस्थ आहे। केदार भुईर आपण पाहतोय गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट ने बिग हिट, ताकदीचा वापर जरूर केलाय। चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन रिजन मध्ये, 1 बाउन्स सीमा पार। फलंदाज आहे भारत मुंडकर, याच्या बॅट मधून हा चौकार।
तर नक्कीच आपण क्षेत्ररक्षक पाहू शकाल संतोष रेड्डीला आपण पाहतोय. जर त्यांनी झेल पकडला तर 200 रुपयाचा पारितोषिक असेल. आमचे उपस्थित मान्यवर उरणगावचे त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिकांची लईलाट. यावेळीस क्लीन बॉल दांडी गुल फलंदाजीचे बाद झालाय भारत मुंडकर. बॅक टू द पॅव्हलियन. देवांश 11 टीमचा हा दुसरा गडी बाद. धावसंख्या 22 वरती. आपण खूप चांगल्या गीतांची मेजवानी आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असताना आमचे डीजे त्यांचा देखील आम्ही धन्यवाद करू. मैदानामध्ये खूप चांगला खेळ आतापर्यंत राहिला. एकीकडे आपण पाहतोय अरियस उरण कोटनागा आणि त्यांच्या विरोधामध्ये देवांश 11 चिंचपाडा टीम 65 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय मैदानामध्ये. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा जिथे 13ची सरासरी राखायची होती, मात्र इथे देवांश 11 चिंचपाडा टीम 11च्या सरासरीनं धावसंख्या जमवत असताना मैदानावरती सरासरीला वेग द्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला मोठे फटक्यांची गरज आहे. ते मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत. मैदानामध्ये रत्नदीप पाटीलला आपण पाहतोय आणि आताच नवीन येणारा फलंदाज रोहनला आपण जरूर पाहणार आहोत. कशा प्रकारचा खेळ होणार दोन्ही टीम कडून. प्रेक्षकांची नजर आहे या सामन्याकडे. कोण जिंकणारा सामना. क्रिकेट आपण पाहतोय. सुनील स्पोर्ट चिंचपाडा आयोजित डे नाईटची क्रिकेटची स्पर्धा. आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि मेहनतीचं फल आपण जरूर पाहतो. या स्पर्धेमध्ये खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षक वर्ग एन्जॉय करत असताना ही स्पर्धा आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकाल हॉपस्टॉम सोडून गेलेला बॉल. पंचांचा इशारा येतोय. दोन्ही हात जमिनीला समांतर केले आणि आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला. हा बॉल हा चेंडू स्वेर आहे. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. 23 धावा धावफलकावरती. 65 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय देवांश 11 टीम घरच्या मैदानावरती. कशा प्रकारचा खेळ होईल. चेंडू उंच उडालाय. जेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल आणि ते मात्र चुकी केली. चुकीला माफी नाहीये. त्याचा परिणाम भोगत असताना इथे आर्यस कोटनागा उरण टीम चुकी केली आणि त्या चुकीचा परिणाम इथे 2 धावा आल्या. 2ने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 25 धावा. इथे तुम्हाला काय करायचंय मैदानामध्ये ज्यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षण करत असाल त्यावेळेस तुम्हाला गोलंदाजांना साथ द्यायची, परंतु क्षेत्ररक्षकांची काहीशी साथ इथे मिळत नाहीये. त्याचा परिणाम बघत असताना लो फुलटॉस सीमा पार. पंचांचा इशारा. हा षटकार. रत्नदीप पाटील हा फलंदाज आपण पाहतोय. डीजेचं जेल सुटला त्यानंतर षटकार मारला. डीजेनं लगेच त्या प्रकारचं सॉन्ग लावलं म्हणून मी प्रशंसा केली डीजेची. षटकाराला रत्नदीप पाटील आरडी बाई षटकार. सतीश मिसालची फरमाईश आहे. संघाची धावसंख्या एकूण जाऊन पोहोचले 31 धावा धावफलकावरती. 65 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय. रत्नदीप पाटील मध्ये ती ताकद आहे, ती दहशत आहे, आक्रमकता आहे आणि ती सादर करत असताना यावेळी हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार एका पाठोपाठ दुसरा षटकार आपण पाहतोय रत्नदीप पाटील याच्या बॅट मधून. आणि नक्कीच इथे रिव्ह्यू घेतलाय भीमरचा. नक्कीच आपण 3ऱ्या पंचांकडे बोलू फलंदाजाकडून. यस षटकार जरूर आलाय. रत्नदीप पाटील खराब चेंडूवरती प्रति हल्ला करायचा रत्नदीप पाटीलला माहित आहे आणि त्याच प्रकारची फलंदाजी करत असताना मैदानावरती एका पाठोपाठ 2 षटकार.
65 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी या प्रकारची फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे आणि ती गरज भागवत असताना रत्नदीप पाटील हा फलंदाज मैदानामध्ये आपली ताकद आणि आपली दहशत दाखवते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 37 धावा धाव फलकावरती. इथे मात्र विचार पाडण्यात भाग पाडले गोलंदाज दीपेश नाईकला. रत्नदीप पाटील समोर कशा प्रकारची गोलंदाजी करायचे, दबाव दबाव प्रेशर, परंतु इथे आपण पाहू शकाल निर्धाव चेंडूची सांगता. असं वाटलं होतं रत्नदीप पाटील हा चेंडू ऑफस्टंप सोडून जाईल, परंतु नाहीये. इथे निर्धाव चेंडूची सांगता. आता 14 मध्ये एकूण 28 धावांची गरज आहे. ॲक्रोझो लाईन फक्त दिशा दिले, कार्पेटच्या साईनं चेंडू ट्रॅव्हल होईल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत चेंडू उचलेला फेकेल तत्पूर्वी वेल होता, अवधी होता, त्या अवधीमध्ये एक धाव कंप्लीट केली आणि संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम या दोन फलंदाजांनी केले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 38 धावा. आता समीकरणामध्ये थोडंसं बदल, चेंडू असतील 13 आणि धावसंख्येची गरज आहे ती 27. मैदानामध्ये आपण जरूर जाऊया. हा बॉल थोडासा खराब कामगिरी गोलंदाजाकडून, ऑफस्टंप सोडून गेलेला बॉल स्क्वेअर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. समीकरणामध्ये देखील थोडंसं बदल होईल. चेंडू असतील एकूण 13 आणि 26 धावांची गरज मैदानामध्ये. खूप चांगला क्रिकेट दोन्ही टीम कडून आपण पाहतोय. दिशा दिले जरूर, तिथे कव्हर पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. तर नक्कीच पाण्याची मागणी मैदानामध्ये झाली. ड्रिंक बॉय आपण चला पाणी घेऊन जा. 12वे प्रतिनिधी आपण लगेच पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. आणि नक्कीच आपण पाहू शकाल रत्नदीप पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर हा सामना जिंकून दिला देवांश इलेव्हन टीमला तर बंटी ढामाले यांच्याकडून तब्बल 3000चा पारितोषिक, बक्षिसांची लैलाट आणि कॅपे आयुष्य मालक साहिल पाटील यांच्याकडून देखील 2000चा पारितोषिक. मैदानामध्ये ड्रिंक बॉय. तत्पूर्वी आपण संधी देऊया, थोडासा वेळ आहे डीजे साठी. आता वेळ, परंतु संधीचं सोनं केलं नाही. मैदानामध्ये आपण जरूर जाऊया. दोन संघांमध्ये मोठी फाईट आपण पाहतो. एका बाजूला आर्यस उरण कोटनागा आणि त्यांच्या विरोधामध्ये देवांश इलेव्हन चिंचपरा टीम. सांगू शकत नाही दोन्हीकडे मॅच काय पारितोषिक लावायचं काय. जरूर आपण मैदानामध्ये जाऊया. एकूण 4थ्या षटकाला इथे सुरुवात होईल. गोलंदाज असेल मैदानावरती विक्रांत भोईर, ज्यानं पहिले षटक फेकलं होतं. 8 धावा खर्च केल्या होत्या. त्याच विक्रांतला पुन्हा एकदा पाचारण दिले संघाच्या संघनायकानं. 4थ्या षटकाची जिम्मेदारी दिली. एकंदरीत आपण विचार केला तर 12 मध्ये अजून गरज आहे ती 24 धावांची. धावसंख्या थांबवता येईल का. ताकदीची फलंदाजी जरूर होते, परंतु इथे ताकद कमी वापरली. सेफ लँडिंग, क्षेत्ररक्षकानं आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. खूप चांगलं ट्राय इथे केलं होतं क्षेत्ररक्षकानं. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि या क्षेत्ररक्षणावरती प्रत्येक प्रेक्षकाकडून टाळ्या वाजल्या. अप्रतिम एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त कामगिरी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मी जरूर म्हणतो ज्यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षण करत असाल त्यावेळेस गोलंदाजांना साथ हवी असते ती क्षेत्ररक्षणाची आणि ते साथ दिले. जरूर आपल्या संघासाठी 2 धावा इथे वाचवल्यात. 1 आणि 2 धावा किती महत्वपूर्ण आहेत या क्षेत्ररक्षकाला माहित आहे आणि त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण जरूर पाहतोय. 43 धावा धाव फलकावरती. 11 मध्ये आता 22 ची गरज आहे मैदानामध्ये. जसजशी चेंडूची फेकी तसतसं समीकरणामध्ये बदल आपण जरूर पाहतोय. बिग हिट, ताकदीचा कमी वापर, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चुकी केली क्षेत्ररक्षकानं, चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. दॅट इज अ बिग हिट. षटकार.
मोठी सुवर्ण संधी. जर देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाच्या या दोन फलंदाजांनी या धावा चेज केल्या, हा सामना जिंकून दिला, तर खलीवली ग्रुप कडून अंजूरला ज्या मॅचेस आहेत तिथे 33 बाईक आणि एक 4 व्हीलर आहे, त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला एंट्री दिली जाईल खलीवली ग्रुप कडून. अप्रतिम अप्रतिम बक्षिसांची लैलाट आणि खूप मोठी सुवर्ण संधी. काय फटकेबाजी. आता गोलंदाजाला इथे चांगली गोलंदाजी करायची, मैदानामध्ये क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये, ही फार मोठी चुकी एकंदरीत आपण पाहतोय. मैदानामध्ये एकूण आपण जर विचार केला, एकूण धावसंख्या 49. प्रेक्षकांच्या नजरा सामन्यामध्ये कोण जिंकणार, हा सामना अप्रतिम सामना, मोठी लढाई. टॅप केलाय, फक्त दिशा दिले, क्षेत्ररक्षक पोचेल, चेंडू उचलेल, फेकेल, तत्पूर्वी दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथं प्रयत्न सफल. 2 धावा सहजरित्या कंप्लीट. चित्त्याची चपलाई आपण पाहतोय. इथे चुकी करताय क्षेत्ररक्षक सुरेख झालं होतं, फेकी थोडीशी उशिरा झाली आणि त्याचा लगेच फायदा उठून घेतला. या दोन फलंदाजांनी संघाच्या धावसंख्येला पुढे ढकललंय. एकूण धावसंख्या 51 वरती जाऊन पोहोचलाय. समीकरण 8 चेंडू 14 धावांची गरज. 9 चेंडू 14 धावांची गरज. 9 मध्ये 14. रत्नदीप पाटीलने हा सामना जिंकून दिला, तर बंटी ढमाले यांच्याकडून तब्बल 3000चा पारितोषिक. अंजूरची एंट्री फ्री. खलीवली ग्रुप यांच्याकडून तब्बल 25,000. आणि इथे चुकी आणि चुकी खराब कामगिरी गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. नो बॉल, खराब कामगिरी. 9+1 एकूण 2 धावा, एक मोठा बोनस. दिवाळी दसरा संपून 2 ते 3 महिने झाले, परंतु बोनस काय संपत नाहीये. आणि कॅपेक हाऊसचे मालक साहिल पाटील यांच्याकडून देखील 2000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे आणि तो कॅश प्राइज जमा झालाय. काही सामन्याला मजा आहे आणि पारितोषिक मात्र थांबत नाहीये, पारितोषिक देखील चालू आहेत. कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेत. मैदानामध्ये प्रेक्षकांची नजर पूर्णपणे या सामन्यामध्ये आपण पाहतोय. आता गरज आहे 9 मध्ये 12ची गोलंदाजी ते आपण पाहतोय. विक्रांत भोईर, ज्या विक्रांतनं पहिलं षटक फेकलं होतं, 8 धावा खर्च केला होता, तोच विक्रांत इथे चुका करतोय आणि म्हटलं तर चुकीला माफी नाहीये. इथे परिणाम भोगत असताना आर्यस कोटनका उरण टीम आपण मैदानामध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करत असताना मैदानावरती, कारण सामना अटाकोटीचा होत असताना आपण जरूर पाहतोय. गरज आहे 9 मध्ये 12 धावांची. सामना जिंकणार कोण, खूप मोठा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये. प्रेक्षकांची नजर या सामन्यामध्ये आर्यस कोटनका उरण की देवांश इलेव्हन चिंचपाडा, जिंकणार कोण ही बिग फाईट. बिग हिट. ताकदीचा कमी वापर, चेंडूने उंची घेतल्यानंतर कमी गाठलाय, सेफ लँडिंग, दुसरी धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या इथे 2 धावा कंप्लीट केले. रोहन परदेशी आणि रत्नदीप पाटील संघाची पूर्णपणे जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि त्या जिम्मेदारीनं फलंदाजी करत असताना मैदानावरती अप्रतिम खेळ आतापर्यंत राहिलाय. एकूण धावसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचले 55 वरती. आता गरज आहे चेंडू असतील एकूण 8 आणि 10 धावांची गरज मैदानामध्ये. अप्रतिम स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये चालू असणारा हा सामना आपण एन्जॉय करतोय. बिगिट करायचा प्रयत्न, परंतु इथे बॅटची कडा, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कोणती चुकी नाहीये. पकडला गेलाय झेल आणि संपलाय इथे रोहन परदेशी या फलंदाजाचा खेळ. एकंदरीत आपण विचार केला 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय देवांश इलेव्हन टीमचा. धावसंख्या 55 वरती. समीकरण येऊन टेपलाय 7 चेंडू 10 धावांची गरज. श्रीराम ज्याचे नाव आहे, अयोध्या ज्याचे धाम आहे, एक वचनी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम, अशा रघुनंदाला माझा प्रणाम आहे. आणि तेच गीत आमच्या DJ मास्टर यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. आता मात्र एकूण गरज आहे
7 मध्ये आता 10ची गरज आहे. आता मात्र नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अजय गोंधली. अजय गोंधलीला आपण विचार केला तर आज अंडर 19च्या मॅचेस होत्या. एक मॅच होती पोदीला आणि एक मॅच होती मला वाटते तलोजा मजकूर फेस 1ला. दोन्ही ठिकाणी सिरीज घेणारा हा फलंदाज आता मैदानामध्ये उतरलाय. 7 मध्ये गरज आहे 10ची. काय होणार, काय चित्र असणार आहे सामन्याचं. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पाट्यामध्ये चेंडू काहीसा आला नाही परंतु एक धाव जरूर कंप्लीट केले. एका धावेच्या मदतीने संघाला पुढे सरकवलं. एकूण धावसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचले 56 या आकड्यावरती. आता गरज आहे 6 चेंडू आणि 9ची गरज. यश डीजे मैदानामध्ये आपण जरूर या, जरूर जाऊया. अप्रतिम सामना आपण जरूर पाहतोय. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट, प्रेक्षकांचं मन खुश करणारा हा सामना. बघा प्रेक्षकांच्या मनामध्ये काय असतं, सामना कोणी जिंको कोणी हारो. आम्हाला सामन्यामध्ये अटाकोटी पाहिजे. मैदानामध्ये आपण जरूर जाऊया. 5व्या क्रमांकावरती गोलंदाज येणार कोण, 5व्या षटकाची जिम्मेदारी घेणार कोण, आपल्या संघाची पूर्णपणे जिम्मेदारी आपल्या हातामध्ये घेणार कोण. गोलंदाज असेल मैदानावरती निवड केले संघाच्या संघनायकानं तेजस भुईर. एक आक्रमक गोलंदाज आहे आणि तेजस भुईरची गोलंदाजी आम्ही अनेक मैदानावरती पाहिले. त्याची गोलंदाजी खूप चांगली होत असताना आम्ही पाहतोय. परंतु इथे 6 मध्ये 9ची गरज आहे. अजय गोंधली आणि रत्नदीप पाटील असे 2 फलंदाज. आज अजय गोंधलीचा दिवस लकी आहे. त्यांनी 2 सिरीज आज पटकावल्यात. परंतु या सामन्यामध्ये काय करेल तर नक्कीच 6 मध्ये 9 काढल्या तर अंजूर मध्ये होणारी स्पर्धा तिथे खलिवली ग्रुप कडून तुमची एंट्री फिक्स 25,000 रुपये. तेजस भुईर गोलंदाज, 6 चेंडू 9 धावांची गरज. अजय गोंधली ऑन स्ट्राइक इनवरती. डीजे आता गरज आहे 5 मध्ये 3ची. 3 धावांची गरज आहे. अजय गोंधलीला आपण पाहिला, षटकार टोकला. तेजस भुईर आपण पाहतोय गोलंदाज आर्यस उरण कोटनाका टीम कडून पहिल्या चेंडूवरती षटकार. आता खलिवली टीमला रेडी राहायचंय मैदानामध्ये. मैदानाच्या बाहेर अंजूरची एंट्री. खलिवली ग्रुप आता खूप खुश असणार. परंतु क्रिकेट आहे काय होऊ शकतो. 5 मध्ये 3 धावा खर्च करेल का तेजस भुईर हा गोलंदाज. एकीकडे अजय हा सामना जिंकून देईल का मैदानामध्ये. स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. पुन्हा एकदा